भद्रावती येथील संताजीनगर गृहनिर्माण संस्थेने चिचोर्डी येथे कायदेशीररित्या खरेदी केलेल्या भूखंडावर शासकीय मोजणीद्वारे गाडण्यात आलेले हद्दीचे पोल उपटून फेकण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। या बेकायदेशीर कृत्यामागे अनधिकृत अतिक्रमण करून भूखंड बळकावण्याचा उघड हेतू असल्याचा आरोप भूखंड खरेदीदारांनी केला आहे। या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात तात्काळ रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत महेश लोणकर, लहानू बावणे, सुनील बावणे व निखिल बावणे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली। माझे नाव निखिल सुनील बावणे आहे, राहणार भद्रावती। ही पत्रकार परिषद घेण्याचे कारण असे आहे की एक दिवसाआधी काही तोत्या लोकांनी भ्रष्ट लबाड त्या तोत्या लोकांनी एक पत्रकार परिषद खोटी पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर काही आरोप केले आहे। आमच्यावर म्हणजे माझे आजोबा जे प्रमुख संस्थापक अध्यक्ष व त्यांच्या नावावर मुक्तेदारी पत्र आहे आणि प्रमुख पॉवर ऑफ बटर्नी त्यांच्याकडे आहे। ते संस्थेचे करता धरता आहे। संस्थेच्या हितासाठी त्यांनी भरपूरसे लोककल्याण कार्य केले आहे, आजही करून राहिले आणि मागे केले आणि समोर पण करत राहणार। त्यांनी कोणते पण प्रकारचे लबाडीचे काम केले नाही, कोणते पण अफरातफरीची कामं केले नाही। याकरिता त्यांनी जे आम्हाला आरोप केले त्या आरोपावर खंडन करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। आणि विशेषतः ज्यांनी हे आरोप केले आहे त्यांचं त्या संस्थेशी काही घेणं देणं नाही, कारण की ते तिचे सदस्य नाही। 1980 साली ही माझ्या आजोबाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली ते लेआउट पाडण्यात आले होते। त्याला समाजाचे नाव देण्यात आले, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांचं, आणि नाव असे होते संताजी स्नेही कल्याण मंडळ। आणि एवढं काही असता ज्यांचं त्या लेआउटमध्ये काही घेणं देणं नाही किंवा त्यांचा काही सदस्य नाही, त्यावेळी 1980च्या वेळेस त्यांचा जन्मसुद्धा नाही, त्यांनी त्या याच्यावर खोटे आरोप केले आहे। कारण की त्यांचे त्या प्लॉटवर अतिक्रमण आहे, मोठे मोठे गाड्या ठेवून राहिले आहे, तिथे शेड बांधून राहिले आहे, बेकायदेशीर कंपाऊंड करून राहिले आहे आणि त्यामुळे ते जागा हस्तक्षेप करून आपल्या ताब्यात घेण्याकरिता त्यांनी ह्या सगळा आराडोह केला आहे, खटाटोप केलेला आहे। तरी आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकू। त्यांनी जे आमच्यावर आरोप केले आहे ते आम्ही फेटाळले आहे। आमच्याकडे सगळी कागदपत्री पुरावे आहे, लिगली काम आहे, कोणत्या पण प्रकारचं फ्रॉड काम नाही। आम्ही सगळ्या पुराव्यानिशी आम्ही त्यांना दाखवू शकतो आणि तेव्हा यासाठी आम्ही शासकीय कारवाई करू। तर माझे नाव लहानू सखारामजी बावणे आहे आणि 131/3 खजरा नंबर यामध्ये प्लॉट पडलेले आहे। ते काही जणा सदस्यांनी जे आमच्या मंडळाचे सभासद नव्हते असे यांनी आम्हावर कंप्लेंट केलेली आहे की तुम्हाला 2-2.5 करोडचा गाफा केला म्हणून। हे सर्व निराधार आहेत, कारण सर्व पावर माझ्याकडे आहे, पॉवर ऑफ अटर्नीची आहे, अध्यक्ष म्हणूनही आहे, याच्या अगोदर विक्र्या झालेल्या आहे, आता हे विक्र्या झालेल्या आहे आणि सर्व डॉक्युमेंट मी सत्य सर्वांना दाखवलेले आहे। त्यामुळं मला असं वाटते की यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत आणि ते मंडळाचे प्राथमिक सदस्यच नाही आहे, तर त्यांचं आपल्याकडे काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे। माझं नाव महेश विठ्ठल लोणकर, राहणार सुमठाणा। मी मौजा चिचोर्डी सर्वे क्रमांक 131/3 संताजी नगर संत स्नेह कल्याण मंडळ भद्रावती इथे माझा स्वतःचा प्लॉट आहे। त्या प्लॉटची शासकीय मोजणीसाठी मी टाकली असता माझी 15/1/2026ला शासकीय मोजणी आली। मोजणी केल्यानंतर सीमांकन करण्यात आले। सीमांकन केल्यानंतर आम्ही तिथे पोल गाडल्यानंतर आमचे पोल रातोरात हे 4 व्यक्ती म्हणजे योगेश खोब्रागडे, हरिभाऊजी खोब्रागडे, सुरेश मस्के आणि खुशाल मस्के या लोकांनी उपटून टाकल्यानंतर त्यांना आम्ही फोनवर बोललो असता त्यांनी आम्हाला अरेरेचे उत्तर दिले। तर म्हटलं ठीक आहे बा, आम्ही स्वतः येऊन माझी पत्नी आणि मी स्वतः आलो आणि त्यांना समज सांगितली, दादा हे तुमचं झालं, हे चुकीचं केलं आहे, माझ्या याच्यात तुम्ही अतिक्रमण केलं आहे, माझ्या याच्यात रातोरात तुम्ही शेड बांधलं, गाड्या ठेवल्या मोठ्या, माझे पोल उपडले, हे शासकीय मोजणी केल्यानंतर पोल उपडणं हे म्हणजे गुन्हा आहे बा। तरी त्यांनी सांगितलं जे बंद ते करून टाका। तर त्यानंतर आम्ही पोलिसात दाद मागितल्यानंतर पोलिसांनी आम्हाला कोर्टात जाण्यासाठी सांगितलं, ते NCSची काफी दिली। तर त्यानंतर मग आम्ही पुन्हा SP ऑफिसला एक
पोलीस प्रोटेक्शनसाठी अप्लाय केला. त्यांनी आम्हाला रिसर्च परमिशन दिली आणि आता आम्ही सर्वांचे बिल बांधण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन घेऊन येणार आणि ते करून घेणार. पण आमच्या जे गुन्हा केला, अन्याय केला या लोकांनी, आमच्या स्वतः प्रॉपर्टी, आमच्या आमच्या प्रॉपर्टी अतिक्रमण करून आम्हाला शिवीगाळ केली. याच्या विरोधात याच्यावर कारवाई होण्यात यावी आणि कारवाई झालीच पाहिजे. कारण आमची प्रॉपर्टी आम्हाला शिवीगाळ, आमचे पोल उपडणे, ते शासकीय मोदीचे पोल उपडणे, म्हणजे हा गुन्हा केला त्यांनी. या गुन्ह्याची याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे.